त्यांची जोरात त्या ठिकाणी चालू आहे। जर का धनंजय मुंडे साहेब त्याच्यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील, अडकले नसतील तर बळजबरी कोण अडकावणार आहे? स्कॉर्पिओमध्ये जे मोबाईल सापडले त्याचा डेटा अद्याप रिकव्हर झालेला नाही अशा स्वरूपाची माहिती मिळते। कसं बघताय या सगळ्या यांच्याकडे? नाही, काही त्या लोकांनी काय केलंय, चाटे तो जो आरोपी आहे तो नाशिकमध्ये इथं आलता। आता मी नाशिकमध्ये आहे। नाशिकमध्ये आल्याच्या नंतर 10 तारखेनंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि तो बहुतेक गंगापूरच्या धरणात फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला। तर तरी त्यांनी मोबाईल फेकून दिला म्हणून तपासामध्ये काय अडथळा येईल असं परिस्थिती नाही, असं SITचं म्हणणं आहे। जरी तो मोबाईल फेकून दिलेला असला तरी त्या कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकवर करता येतो। याच्यामध्ये कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। तुम्ही विश्वास व्यक्त करताय गृह खात्यावर, मुख्यमंत्र्यांवर, मात्र कृष्ण आंधळे बेपत्ता आहे। ठीक आहे, एक ब्लॅक स्पॉट तो आहे, परंतु मी थोडीशी माहिती घेतली, त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली, पोलीसकडनं माहिती घेतली। हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची, परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला आणि गुन्हेगार बनल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना, एक प्रकारचा सायको झाला। त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही। तो अशाच बऱ्याच गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे। आत्तासुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा, बाहेर जाऊन हळूच जिथे कुठे, आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेले। पण बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी असा प्रकार आहे। ते कितीक दिवस कोकरू बाळ येते, पकडलं जाईल।